क्या जिंदगी है यार, इसके माँ का इसके टुकड़े खाना पड़ रहे। शिवाय बापू तुकडं खाते, एवढी बेकार जिंदगी, काय सांगू फादर. शिवाय तुकडा खाते, शिवाय खालचा एवढं पण नसतं ना. कधी नशीब पडलं काय पडलं मला सांगता येत नाही. एवढी गरिबी. एवढे दिवस वाईट आहे ना, खूप दिवस वाईट आहे. गरीब परिस्थितीमुळं लहानपणापासून कोणी सहारा देत नाही आपल्याला. त्यासाठी शिळ्या तुकड्यावर आम्ही लोक जगत असतो. आम्हाला पण कोण आहे सहारा देणार? आम्ही भीक मागून खाणारे लोक आहे. माग कोण आहे? नाही ना बाप ना बाई ना भाई, कोणीच नाही आमच्या मग सदाशिव एकटाच. काय सहारा हो साहेब, पुढं जगतो आम्ही लोक. जर आमच्याकडे बघत करू एका दिवसामध्ये जे लोक व्हायरल लेवायचं गाडोडं डोळ्याचं सगळं व्हायरल व्हायला, आणि अशा गरीब लोकांना कोण सहारा देतो? कुठे खाणार? शिळे तुकडं खाऊन दिवसा काढवायला व्हायरल नाही. बहुत कठीण दिवस आहे. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये कसं जगावं कसं मरावं काय समजत नाही. पूर्ण लोक काम करून पैसा देत नाही. एवढी गरिबीची संकट आहे, कोणी कोणाला पडत नाही. या जगामध्ये कोणी कोणाला नसतं. आज शिळ्या तुकड्यावर म्हणजे शिळे तुकडे खातो. आज या तुकड्यावर माझं जीवन, या जीवनावरती आजपर्यंत आपल्याला कोणाचा सपोर्ट नाही भेटला, कोणाचा सहारा नाही भेटला. मजुरी माणसं आहे, रोजीरोटी करून खाणारी माणसं आहे. आपल्याला ना शेती ना वाडी ना बंगला ना गाडी काहीच नाही. आपल्याला आपण तावरले माणसं आहे. तावरले माणसं असल्यामुळं आजकाल खूप वाईट व्हायला लागलं. टायमावर रोजगार भेटत नाही. तिथं पण काम करून येतात, तिथं लोक पैसे देत नाही. असे भरपूर अनेक गोष्टी सांगायला पण कोणाला सांगता, कोणाला ऐकून कोण आमचं. त्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ बनवून आलो. छोटासा व्हिडिओ नमुना म्हणून डेमो म्हणून दाखवला तुम्हाला. पण माझ्या चॅनलवर जर नवीन असताल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जवळ दिलेले बेल आयकॉन नक्की वाजवा. कारण नवीन व्हिडिओ अपडेट केले ताबडतोब नोटिफिकेशन भेटेल. सगळ्यांना माझा नमस्कार आहे. आज शिळे तुकड्यावर मी जगत असतो.
आई बापाशिवाय दुसरं कोणी भेटत नाही. लहानपणापासून आपली वाढलेली आहे. आपल्याला लहानपणापासून कोणाचा सहारा नाही. एक आपलं टाइमपास केलं म्हणून सांगू राहिलो तुम्हाला. कहाणी ऐकताना तुमच्या डोळ्याला पाणी येईल. कहाणी धक्कादायक नसते. आजकाल लोक म्हणतात की असं आहे तसं आहे, युट्यूबवर फेमस आहे, इंस्टावर फेमस आहे. असं काहीच नसते. मी आज गरीब परिस्थितीमधून बाहेर म्हणून असं नाही. एक दिवस माझं बी येईल, एक दिवस तुमचं बी येईल. यानं का सांगू की गरीब माणूस आहे, त्याला कोण सपोर्ट नाही करणार. काय जास्त करून श्रीमंताला माणुसकी नसते, गरीबाला माणुसकी असते. बरोबर आहे की नाही? गरीबाजवळ मात नसते, श्रीमंताजवळ पैसाला मात असते. त्याच्यामुळे गरिबी जास्त. गरीबाजवळ पैसा नसतो म्हणून माणुसकीचं नातं मोठं असते. श्रीमंत लोकांचं कसं आहे, घमंडी जास्त असतात. आणि गरीब लोक शिळ्या तुकड्यावर जगून दिवसा काढतात. आम्ही येडे नाही. आमचं काय आपण सहारा देणार. येईन आपले बी दिवस येतो, असं नाही. दिवस तर येतो. मी कुठं जाणार नाही शकत. शिळे तुकडे खातो मी. शिळे तुकडे गेल्या 4 वर्षापासून मी युट्यूबवरती काम करतो. माझे व्हिडिओ अजून पण व्हायरल गेलेले नाहीत. लोक क्वालिटी बघतात, कॉन्टेंट बघतात. मी गरीब माणूस काय देणार तुम्हाला सांगा तुम्ही. म्हणजे जर काही कमेंट असतील तर कमेंटमध्ये सांगा की गरीबाला सपोर्ट करायचा का श्रीमंताला सपोर्ट करायचा आहे. हे बघा आवाज येतो ना शिवाय कपड्याचं. महागाईचा जमाना आहे साहेब. या जमान्यामध्ये काय आहे? या जमान्यामध्ये महागाईच्या जमान्यामध्ये रोजगार भेटत नाही, मुलाला शिक्षण भेटत नाही. एवढी परिस्थिती गरिबीची आहे. काय सांगून फायदा. चला तर चालतो. धन्यवाद. तुमचे जे कमेंट असते ना ते कमेंटमध्ये कळवा. मी एक साधा सिंपल माणूस आहे, काही श्रीमंत माणूस गरिबीतून वर आलेला आहे. गरीबच राहणार आहे आणि अवस्था माझी अशीच राहणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.